तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। बोधी दुर्लभ भावना है। अंतिम ग्रीवक लोकी हद पायो अनंत बिरियापद पर सम्यक ज्ञान न लाधो दुर्लभ निज में मुनी साधो। पोरं करतात आमची करा पहिला तुम्ही मग सांगते त्यांनी। अनंत वेळा आपण ग्रेवेट मध्ये कुठे आहे ते नाही 16 स्वर्गाच्या वर सिद्धशिलेच्या खाली अजून 16 स्वर्गाच्या वरचे ग्रेवेक झाल्यावर पुढे काय 9 अनुदिश मग अनुत्तर मग सिद्धशिला। त्यामुळं ग्रेवेक अजून खाली आहेत आपल्याजवळ म्हणजे लेवर आहे जाऊ शकत नाही पण ते सिद्धशिलेचे अजून खाली आहेत। ते ग्रीवाच्या ठिकाणी आहेत। लोकाची जे आकार काढतो ना आपण तर ते मनुष्याच्या आकाराचा आहे असं सांगितलं गेलं ना। मग जर असा आकार काढताना ग्रीवा म्हणजे मान मग मानेच्या ठिकाणी जे आहेत त्यांना तसं नाव टाकलेलं आहे। नाही त्यांचा प्रश्न आहे तिथपर्यंतच काय सांगितलं तर मिथ्या दृष्टी जे आहेत महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं की नाही सम्यक ज्ञानाचं चाललंय ना महत्व। मग जिथं मिथ्या दर्शन आहे तिथं मिथ्या ज्ञान मग असे जे मिथ्या दृष्टी मिथ्या ज्ञानी असतात तर ते 9व्या ग्रेवेकापर्यंत देखील जाऊ शकतात हे सांगायचं। म्हणजे किती व्रत वगैरे केलं मुनी झालेत अनंत वेळा आणि तिथं गेले परंतु पुढे जाऊ शकले का तिथपर्यंतच जातात त्याच्यावर नाही जात। अंतिम ग्रेवेकापर्यंत म्हणजे 9 ग्रेवेक आहेत त्याच्यापर्यंत जाण्याची शक्ती मिथ्या दृष्टीला पण आहे। सम्यक दृष्टी तर सगळीकडेच जातोय पण मिथ्या दृष्टी त्याच्यावर नाही जाऊ शकत। म्हणून तुम्ही पुरुषार्थ मॅक्झिमम केलाय आजपर्यंत कुठपर्यंत गेलाय जे सगळ्यात काय म्हणायचं सगळ्यात महान पुरुषार्थी असेल मिथ्या दृष्टी तर कुठपर्यंत जाऊ शकेल ना तिथपर्यंत पुरुषार्थ केलाय तुम्ही पण त्याच्यावर जाऊ शकला नाही। पुढं अनंत वेळा मिळालं परंतु सम्यक ज्ञान काय धारण केलं सम्यक ज्ञान लाधो म्हणजे प्राप्तीच की सम्यक ज्ञान प्राप्त केलं नाही। म्हणजे ही पर्याय मिळणं दुर्लभ आहे। बाकीचं सगळं वेश घेतलात तुम्ही अनेक वेळा पण त्या सगळ्या वेशांमध्ये मुनिपद हे दुर्लभ रीतीने साध्य झालं म्हणजे सम्यक ज्ञान सहित मुनिपद बाकी नाही तर त्यांनी घेतलेच की कितीपर्यंत आणि मग ते अंतिम ग्रेवेकापर्यंत जाणारा मुनीच असतो पण द्रव्यलिंगी मुनी असतो। 16 स्वर्गाच्या वर जाणार तर नियमाने दिगंबर मुनीच जातात। काय स्वर्गामध्ये आपण जाऊ शकतो परिग्रही जीव पण 16 स्वर्गाच्या वर जाणारा नियमाने सकल त्यागी असतो म्हणजे संपूर्ण परिग्रहांचा त्याग असेल भलेही सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टी असतील तरी सुद्धा ते दोन्ही पण ग्रेवेकापर्यंत जाऊ शकतात। काय सांगितलं की अनेक वेळा म्हणजे अनंत वेळा म्हटलंय
म्हणजे मुनी वेश धारण केला, अतिशय उग्र तप केलं आणि कुठपर्यंत गेलो तर 9व्या ग्रहवेकापर्यंत देखील गेलो, परंतु एक मात्र काय नाही तर सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. मग म्हणजे दुर्लभता सांगतायत ना, म्हणजे इतर भावने 12 भावनात बाकीचं सगळं धन कण कंचन वगैरे सगळं, मग त्यापेक्षा बोधी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सम्यक ज्ञान हे दुर्लभ आहे. आणि अशा त्या सम्यक ज्ञानाची प्राप्ती करून घेणं हाच काय आहे तर महान पुरुषार्थ आहे. म्हणून मग सांगतायत की अशा रीतीने सम्यक ज्ञान सहित मुनिपद जर धारण केलं तर काय आहे तर म्हणजे तिथं खरा पुरुषार्थ आहे आणि तिथंच खऱ्या आनंदाची प्राप्ती आहे. म्हणजे हे सांगायचं ना, अंतिम ग्रीव समजलं ना, ग्रहवेयक म्हणजेच काय काय लक्षात आलं आता तुमच्या कुठपर्यंत 16 स्वर्ग, 16 स्वर्गाच्या वर. मग 9 मध्ये सुद्धा सांगितलं म्हणजे 9 आहेत, एकावर एक, आणि प्रत्येकाचं तिथं असेल सगळं काय तुमचं म्हणजे उत्कृष्टता म्हणा, एकापेक्षा एक वर म्हणजे आयु किंवा बाकीचं सगळं वैभव, तर याच्या अपेक्षेने वरच्या स्वर्गामध्ये आता ते ग्रहवेयकामध्ये ते पण ह्याचं की विमान. मग तिथं विशेषता आहे ना, पण अशी विशेषता विशेष प्रगट झाली 9व्या ग्रहवेकामध्ये तर सगळ्यात जास्त किती हवे आहे 22 सागर असेल. म्हणजे इतकी आयु सुद्धा मिळाली आणि तिथपर्यंत जाऊन आलो, परंतु काय झालं तर संसार परिभ्रमण थांबलंय का तर नाही. म्हणून संसार परिभ्रमण थांबवायचंय, खऱ्या अतींद्रिय आनंदाला प्राप्त व्हायचंय तर करायला काय पाहिजे तर सम्यक ज्ञान. आणि सम्यक ज्ञान केव्हा प्रगट होणार तर सम्यक दर्शन. म्हणजे जिथं सम्यक दर्शन आहे तिथं जे काही ज्ञान आहे ते सम्यक पदाला प्राप्त होतं. तुमच्यासाठी दुर्लभ काय आहे ते सांगा. हे आचार्यांचं दुर्लभ सांगितले, भगवंतांचं दुर्लभता सांगायला लागले. भगवान काय कशाला दुर्लभ म्हणतात ते सांगितलं. तुम्हाला काय दुर्लभ वाटतंय? संयम. संयम दुर्लभ आहे का? संयम ऋषभ काय दुर्लभ आहे? सध्या तर रिझल्ट चांगलं लागणं दुर्लभ आहे असं का? म्हणजे आपल्यासाठी आपण काय करतोय, आपलं टार्गेट चेंज करत राहतो, मग त्याला दुर्लभता नाही म्हटलं. ते तर सतत सगळ्यांना मिळालंय, प्राप्त करून झालं की इवन काय म्हटलं, इच्छा केली तुम्ही एखादी गोष्ट मिळावी, ती मिळाल्यावर त्याची दुर्लभता किती भासते हो. म्हणजे समजा म्हणा तुम्ही कुठून काय आणलंय जे कोणाला मिळणार नाही अशी वस्तू तुम्हाला मिळाली घरामध्ये, तर किती दिवस त्याचं क्रेज, एक 8 दिवस 10 दिवस महिनाभर सगळ्याला सांगत फिराल, महिन्यानंतर जाऊ दे कार आणली नवीन, सांग काय काय केलं भैया, किती क्रेज. दुर्लभतेने मिळाली होती आपल्याला का? मोठं एम असतं आपल्याला ते की मिळवावं असं काय नाही का? पैसे जास्त झाले होते म्हणून. म्हणजे ती गोष्ट मिळायची आपल्याला दुर्लभ वाटते, आपण ती प्राप्त केलेलं फार परिश्रमाने केलं असं वाटतंय. पण खरी दुर्लभता काय आहे? जे मिळालेलं आहे ना आत्ता आपल्याला, ते खरं सगळ्यात महान दुर्लभ गोष्ट मिळाली आहे. काय मिळालं आहे? ही मनुष्य पर्याय. तर ते एक सांगितलं. मानचा फोन घे जरा, कुठे मानचा फोन द्या. त्याच्यामध्ये ते एक कोट सांगितला होता, छान घेतलं होतं त्यात. म्हणजे एका पंडितांनी सांगितलं तुम्हाला काय मिळालं आणि काय नाही मिळालं ते त्याची लिस्ट करा म्हणले. असं बसा तुम्ही, संयम ये पुढं, मला असं इकडं आणि इकडं व्हायला लागलंय. फक्त मानच्या समोर जाऊ नकोस, इकडं बस, या साईडला चालतंय थोडंसं. म्हणजे तुम्हाला आजपर्यंत काय मिळालं नाही असं त्याची दुर्लभता वाटते, पण सांगायचं त्यांना की तुम्ही एक लिस्ट करा म्हणले, जे तुमच्याकडं आहे आणि जे नाही. काय काय आहे आणि काय काय नाही हो. तर म्हणले नाही मधलं लिस्ट आपली लय मोठी असती म्हणले. का? आहेकडं दृष्टीच नसती ना. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला जे जे मिळालंय ना, जे आहे ते खूप दुर्लभतेने मिळालंय, त्यासाठी सांगितलं त्यांनी. काय काय मिळालंय तुम्हाला ते पंढरपूरला आलेले पंडितजी होते ना, त्यांनी सांगितलेलं आहे. काय त्यांचं नाव? जिनचंद्र शास्त्री हेरलेचे. त्यांनी सांगितलेलं. हो, त्यात लिहिलंय त्यांनी काय आहे आणि काय नाही
काय नाही म्हणून काय नाही असं सगळं 4 गोष्टी सांगितल्यात बरं का. किती समजते बघा तुम्हाला. जसं तुम्ही निगोदातून बाहेर पडलात, निगोद म्हणजे जिथं आयुष्य फार क्षणिक आहे आणि जन्ममरण बस एवढंच आहे. मग त्यातून बाहेर पडणं महा दुर्लभ होतं. तरी पण तुम्ही बाहेर पडलाय माहिती आहे तुम्हाला, तिथनं बाहेर आलोय हे माहीत आहे का? कारण तिथंच होतं सगळे नित्य निगोदामध्ये. तिथून बाहेर आलोय तर दुर्लभतेने बाहेर पडला जीव. मग स्थावर झाला. स्थावर आहे पण त्रस नाही. सगळे टर्म समजतात ना. स्थावर म्हणजे भैया एकेंद्रिय, त्रस म्हणजे द्विंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत. मग सगळे उत्तरोत्तर पर्याय दुर्लभ आहेत, सगळं माहिती आहे आपल्याला. एकेंद्रिय झालो तर काय फरक आहे? एकेंद्रिय निगोदी जीव पण एकेंद्रिय असतात. मग निगोदीमध्ये आणि स्थावरमध्ये काय फरक? तर निगोदी जीवांचं आयुच नव्हतं तिथं, म्हणजे आयु किती अल्प होतं, जन्मेपर्यंत मरत होता. पण त्यापेक्षा थोडंसं बेटर म्हणून हे एकेंद्रिय झालं. मग काहीतरी काय केलं? पुण्य केलं का? निगोदातून बाहेर पडलो कसं काय? जय श्रीमा. हे सांगितलं की पुण्य करायला तिथं काय वाव नाही आहे, काय देवशास्त्र गुरु मिळणार आहेत का, तुम्ही चिंतन करणारे मनच नाही आहे. त्यामुळं सांगितलं कषाय मंद झाले एवढंच धवलाकरांनी सांगितलं. आणि तिथून त्या प्रचूर कषायातून मंदता झाल्याने बाहेर पडला. अजून ह्याच्या पुढं सांगा म्हटलं तर जीवा चालेदून न सक्कदी, म्हणजे मी जीभ चालवू शकत नाही, त्यांचे काय परिणाम होते, का बाहेर पडले ते, बस बाहेर पडले. ह्याला म्हटलं दुर्लभता. मग स्थावर आहे पण त्रस नाही. पुढं त्रस पर्याय आहे पंचेंद्रिय नाही. म्हणजे कोण झालो? आपले 2 इंद्रियापासून 4 इंद्रियापर्यंत झालो, पण पंचेंद्रिय नाही झालो हे सांगितलं. विकलत्रय झालो असं म्हणायचं आहे. पुढं पंचेंद्रिय आहे पण संज्ञी नाही. म्हणजे कोण आहेत ते? असंज्ञी पंचेंद्रिय. काही मासे, काही साप असं सांगितलं होतं ना. फार थोडे. असंज्ञी पंचेंद्रियांची संख्या खूप नाही आहे, थोडे आहेत. पण त्यात पण ते चतुरिंद्रियातनं निघून ती पर्याय मिळणं पण दुर्लभ. पण पंचेंद्रियहून पण नाही मिळालं तर मन काय फायदा झाला पंचेंद्रिय पर्यायाचा? जिथं की आपण आपल्या हिताचा विचारच करू नाही शकत. म्हणून सांगितलं संज्ञी पंचेंद्रिय आहे पण संज्ञी नाही. पुढं संज्ञी आहे पण पर्याप्तक नाही. काय असतं ते सांगा? अपर्याप्तक आहे म्हणजे काही ना काही कमी आहे. काही ना काय कुठलं लगेच आंतरमुहूर्तात मरणच होणार असं. अपर्याप्तक म्हणजे काय? कांडोळा नाही आहे त्याला नाही म्हणायचं अपर्याप्त. जन्मल्यावर काही अंतर्मुहूर्तात पर्याप्ती पूर्ण होतात. नाही झाल्या शक्तीची पूर्णता होते, शक्तीची व्यक्तता होत नाही, फक्त शक्ती पूर्ण होणार एवढंच तिथं ठरलं गेलं तर पर्याप्तच झाला. तुमच्या 6 पर्याप्ती असतात. म्हणजे जसं की शरीर, इंद्रिय, आहार पर्याप्ती असे 6 आहेत. श्वासोश्वास, भाषा वगैरे, मन पर्याप्ती. तर या प्रत्येक पर्याप्तींची सुरुवात जन्मल्याच्या पहिल्या क्षणापासून तुम्ही काय म्हणायचं एक प्लॅनिंग करतो ना आपण. जसं हे घर बांधायचं आहे आपल्याला तर त्याची एक पहिल्यापासून प्लॅनिंग सुरू झालेली असते. आणि जेव्हा कम्प्लिशन झालं सगळं, तुम्हाला ऑर्डर मिळाले यू कॅन डू इट, त्यावेळेस तुम्ही सुरुवात करता. मग त्यावेळेस झालं का नाही झालं घर तुमचं? मग एक तयारी झाली म्हणजे पूर्णता झाली. आता तुम्ही केल्यावर सुरू कधी पण कंप्लीट करा. तसं त्या शक्तीची पूर्णता होती जेव्हा अंतर्मुहूर्तात जन्मल्या की तुम्ही या 6 पर्याप्ती पूर्ण करणार. मग तेवढा जो अंतर्मुहूर्त काळ आहे तेवढ्यापर्यंत टिकला जीव जन्मलेला आणि त्याची आयु तेवढी असेल. त्याच्या पुढच्या क्षणात गेला आणि जरी मेला तरी त्याला पर्याप्तक म्हटलं जातं. आणि त्याच्या आत मेला तर त्याला म्हणायचं अपर्याप्तक. म्हणजे सुरुवात तर 6 पर्याप्तींना एकदम करतो. जसं तुम्ही घर बांधायचे तर त्या बिल्डरला सांगणार, त्या कॉर्पोरेशनमध्ये सांगणार, ते सगळं जे काय असेल ते एका वेळेस सुरुवात करताय. पण एक स्टेप बाय स्टेप कंप्लीट होणार आहेत त्या प्रोसेस. तसं इथं पण जेव्हा आपण शरीर पर्याप्ती पहिली आहार पर्याप्ती, नंतर शरीर पर्याप्ती असं पूर्ण करत जातो एक. मग जेव्हा 6 पर्याप्ती पूर्ण होतात शक्ती रूपाने तिथं तो जीव पर्याप्तक म्हटला जातो. आणि त्याच्या पूर्वी असं आपण अनेक वेळा मेलो कुठल्या अपर्याप्त दशेमध्ये. मग सगळ्या अपर्याप्त दशांमध्ये
कोणी पंचेंद्रिय संज्ञीच नव्हे, सगळ्या जीवांमध्ये पर्याप्ती आणि अपर्याप्ती असतात. मग असं ते खूप क्षणिक आयुष्य मिळालं आणि मेलो, असं पण अनेक वेळा झालं. मग काय फायदा झाला हो तुम्हाला? पंचेंद्रिय झालात, कदाचित संज्ञी पण झालात, पण पर्याप्तकच झाला नाही. मग असं दुर्लभतेने मिळालेली गोष्ट, जसं समज सांगृत्विकला जॉब मिळाली तुला हातामध्ये आणि काहीतरी आपल्याकडनं ब्लंडर मिस्टेक झाली, काहीतरी चुकून, आणि ती जॉब गेली, किती दुःख. त्याच्याबद्दल किती दुःख आपल्याला की गेलं गेलं गेलं. मग इथं ही पर्याय अशी आपली चालली आहे, किती दुःख होत आहे. संयम, सगळं आपला एक एक दिवस आयुष्य आपलं चाललं आहे असं संयमामध्ये. किती वाटतं त्याच्याबद्दल काय ऋषभ? म्हणजे इथं आहे तर आपल्याला आता प्रत्येक दिवस काढायचा आपल्याला स्वाध्यायातून, ध्यानातून, सगळं शिकण्यातून. जेव्हा कुठं आहे जाणार परत कुठं तर काय मिळणार आहे, म्हणून जेवढं मिळेल तेवढं उलटं स्वाध्याय ध्यानामध्ये घालवा वेळ. हां, काय सांगितलं? स्थावर आहे त्रस नाही, त्रस आहे पंचेंद्रिय नाही, पंचेंद्रिय आहे संज्ञी नाही, संज्ञी आहे पर्याप्तक नाही, पर्याप्तक आहे पण सुक्षेत्र नाही. कशाला म्हणायचं सुक्षेत्र? अकलूज. काय जयश्रीमा? अकलूज. सगळ्याची क्षेत्र वेगवेगळे आहेत. काय भैया सुक्षेत्र कुठलं? कॉलेज कुठलं चांगलं ते सुक्षेत्र? आता धर्माची जिथं गुरु आहेत, रोज देवदर्शन करायला मिळतंय, प्रवचन ऐकायला मिळतंय, गुरूंची सेवा करायला मिळतंय, तर मग ते क्षेत्र म्हणजे सुक्षेत्र. म्हणजे नाहीतर प्रत्येकाचं डेफिनेशन वेगळी वेगळी असते. बायकांना विचारा, माहेर सुक्षेत्र असते. तसं सुक्षेत्र कुठं आहे? कुठं आहे? पुरुषांचं कुठं असतं मला माहित नाही. कुठं रे? आहे सांगायला लागले तर आमच्याकडं आहे. म्हणजे क्षेत्र ते चांगलं आहे जिथं की आपल्याला जिनवाणी कानावर ऐकायला मिळेल, गुरूंचं सानिध्य मिळेल, देव मिळतील. नाहीतर तिसऱ्या नरकाच्या खाली काय काय सांग? सुक्षेत्र का कुक्षेत्र? परत म्हटलं भोगभूमी. सुक्षेत्र म्हणायचं का कुक्षेत्र म्हणायचं होता? भोगभूमी उत्कृष्ट म्हणता, पुण्याचं उदयाने मिळतंय म्हणता. सुक्षेत्र का कुक्षेत्र? तिथं होय, तिथं काय नाही, आपलं आपलं सगळं चाललेलं असतं. तिथं सुद्धा गुरूंचं सानिध्य नाही, संयम नाही. म्हणजे मिळणार बाकीचं सगळं भोग मिळणार जसं देवगतीमध्ये मिळणार आहे, पण म्हणून ते सुक्षेत्र म्हणलं जाणार नाही. ज्याला व्रत संयम धर्म ह्याच्यामध्ये परिणती आहे, देवशास्त्र गुरूंच्या आलंबनाचं महत्त्व माहिती आहे, स्वतःची साधना करायचं आहे, त्याच्यासाठी अन्य सगळे क्षेत्र कुक्षेत्र आहेत जिथं खरे देवशास्त्र गुरु नाहीत. मग काल एक जण आले होते इथं माताजींकडं, ते अमेरिकेत राहतात. तर माताजींनी सांगितलं, संबोधन केलं त्यांना. मग त्यांना विचारलं काय स्वाध्याय वगैरे करता. मग ते आहेत तिथं, ते करतात त्यांच्या त्यांच्या परीने. ती म्हणली की मीच तिथली सध्या ट्रस्टीमध्ये आहे. सुक्षेत्र का कुक्षेत्र असं विचारालं सहज. म्हणजे तिथं राहिलेले कॉम्प्रोमाइज चालू आहे. धर्म आम्ही करतो तिथं नाही असं नाही, पण जी गोष्ट इथं आहे ना ती गोष्ट तिथं नाही. काय नाही हो? जायचं का फॉरेनला भैया? हो म्हणजे कुक्षेत्र आहे, कधीही विचार करू नकोस. म्हणून मला असं विचार यायचं ना, म्हणून मी नियम करून टाकला, भारताच्या बाहेर जायचंच नाही आता आपल्याला, काय झालं तरी सुद्धा. कारण ते कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला भ्रष्ट करणार. भोगोपभोग तरी मिळणार, धन मिळणार, सगळ्या रीतीने तुम्ही धर्मापासून दूर जाण्याची सगळी साधनं आहेत तिथं. काय संयम एकदा जाऊन यायचं आहे. कसं पॅकेज वाढतंय म्हणून. म्हणजे दुर्लभता कशाची आपल्याला, जे आपल्याकडं मिळालेलं आहे ना कसं सुटेल सांगता येत नाही. तर ती जी तिथं राहतीये ना, तिला धर्माची खूप आवड होती इथं असताना सुद्धा, त्यामुळं तिने जोपासलंय, तिथं आहे तिच्याजवळ. पण सगळ्यालाच मिळेल किंवा तिची पण तळतळ तीच आहे की इथं येऊन कधी मिळेल सगळं आपल्याला. त्यामुळं माताजींकडं आली आणि मग त्यावेळेस माताजींनी सांगितलं तिला, आपण सगळ्या रीतीने निर्विकल्पतेची साधना करायची आहे. मग ती म्हणली मी निर्विकल्प ध्यान करण्यासाठी ध्यान शिबिर करणाऱ्यांना घेऊन जाणार आहे. त्यामुळं तिथंच ध्यान शिबिर करवणार आहे आता. चला, तर सुक्षेत्र आपल्याजवळ जे
खरे देवशास्त्र गुरु जिथं मिळतील ते सुक्षेत्र, समोशरण म्हणा किंवा भगवंतांचं सानिध्य म्हणा, जिथं मिळेल ते सुक्षेत्र आहे. पुढं सुक्षेत्र पण मिळालं, अकलूज मिळालं, पण सुकुल नाही, कुळ चांगलं कुळ नाही मिळालं. या क्षेत्रात जन्मलं म्हणून काय पुण्य आहे का हो? जर कुळ नाही चांगलं मिळालं तर ते सुद्धा भाव गेला. म्हणजे इथे जन्मलेले सगळेच किती धर्म करतात हो. अनेकांना काय म्हणायचं, त्या मंदिराच्या बाजूला असणारे कितीतरी घरं आहेत की कोणाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल, धर्माबद्दल. म्हणजे कुळ चांगलं मिळालं ही सुद्धा तुम्हाला मिळालेली दुर्लभता आहे. पुढं सुकुल पण आहे. पुढं आता सांगा, सत्संगती नाही. सांग ऋत्विकला काय? सुकुल मिळालं पण संयम. पुण्यामध्ये किती सत्संगती, म्हणजे सगळ्या कुसंगतीमध्ये गेलो तर ऋषभला पळत पळत बाहेर जायचं आता. कुसंगतीमध्ये ना, तर ती काय म्हणायचं, सत्संगती मिळणं सुद्धा दुर्लभ आहे. सोलापूरचं WIT कॉलेज आहे ना, तिथं अनेकांना बाहेरून जैन लोक मायनॉरिटीमध्ये मिळतात ॲडमिशन्स. पण काय म्हणायचं, अनेक जण असे असतात की MP कडचे वगैरे असतात ना, त्यांच्याकडं तिकडं धर्माचं भरपूर ते आचरण करतात. स्वाध्याय ध्यान त्यांच्याकडं घरात तशी आहे ना संस्कार पद्धत तशी, त्यामुळे तिथं जे करतात ते येऊन इथं सगळं फॉलो करतात. ते सकाळपासून मंदिरात प्रक्षाल करण्यापासून पूजन, मग सगळं इवन दशलक्षणाचे कार्यक्रम सगळं करण्याचं कार्यक्रम. पण असे अनेक जण असतात की कुठं येऊन पडलो, कारण सगळं सानिध्य असे असतात अनेक जणांचं की धर्माचं वातावरण आहे, पण अनेकांना ते सुद्धा रुचत नाही. म्हणजे म्हणायचंय सगळं मिळालं का नाही, सुक्षेत्र मिळालं, कुळ मिळालं, सत्संगती मिळाली, पण पुढं आता दुर्लभता सांगतायत. सत्संगती आहे पण सद्बुद्धी नाही. म्हणजे म्हणून जाऊ नकोस कुठं. सद्बुद्धी मिळाली हे आपलं भाग्य. आता एक जण असे भेटले मला, प्रत्येक लाईनला एक एक उदाहरण आहेत माहिती का. खरं म्हणजे आपल्यावर घाल लावायला पाहिजे ॲक्च्युली सगळं हे, इतरांवर नाही. पण मिळालेले जे कोणी संगतीत आलेले असतात त्यांच्याबद्दल असं वाटतं की खरोखर दुर्लभतेने त्यांना मिळालं. तर ते एक स्त्री आहेत, तर त्यांना शारीरिक रोग आहे. असा रोग आहे की ते स्वतःचं कार्य स्वतः करू शकत नाहीत. एके ठिकाणी आहेत अनेक वर्षापासून, तर ते फार कठीण त्यांनी सगळं कार्य त्यांचं चालू आहे, त्यांना सारखं हेल्प लागते सगळ्यांची. पण बुद्धी एवढी चांगली आहे, आणि हे म्हणा काय लॉकडाऊनपासून त्यांना इतकी रुची लागली आहे ना धर्माची, ते सारखं सानिध्यामध्ये ऐकणं. फक्त आता घरात बसूनच काय करायचं ते करणार, तर ते मोबाईलवर रोज सारखं प्रवचन ऐकणं, स्वतः स्वाध्याय करणं, वाचणं, एवढ्यामध्ये आपला उपयोग लावला आहे त्यांनी. आणि त्याच्या निमित्तात त्यांची ग्रीप इतकी वाढली आहे माहिती, किती वर्ष झाले आता लॉकडाऊन, म्हणजे एवढ्यामध्ये त्यांना भरपूर काय म्हणायचं ज्ञानामध्ये सूक्ष्मता आली आहे हो. आणि म्हणजे जे काय आपल्याला माहीत नसतील ना तत्व, आपण असं अजून वाटतं की आपण लय अभ्यास केलो, पण त्यांना सगळ्यांकडून जे मिळवत आहेत ना ते एके ठिकाणी बसून जरी उपयोग लावत आहेत, ते खूप दुर्लभतेने त्यांनी सिद्ध केलं आहे. म्हणजे शरीर चांगलं नाही मिळालं म्हणून रडत बसेल कोणीतरी, माझ्या जीवनाचा घात झाला, असं झालं वगैरे, पण त्यांनी त्याचा सुद्धा उपयोग व्यवस्थित करून घेतला. म्हणून सांगितलं सद्बुद्धी मिळणं अवघड आहे. सत्संगती आहे, सद्बुद्धी नाही. सद्बुद्धी पण आहे, पण कोणाकडे बघू सद्बुद्धी आहे पण स्वाध्याय बुद्धी नाही म्हणे. म्हणजे स्वाध्याय करत नाही, करतो म्हण किती करतो संयम. म्हणजे आपण आपला उपयोग बुद्धीचा केला जर स्वाध्यायासाठी, तर ऋषभ किती रटून रटून अभ्यास केला सांग 10वीचा. बुद्धी नाही आहे का? आहे बुद्धी, पण कुठे लावली आपण? सगळी बाहेर लावली. तर स्वाध्याय बुद्धी नाही. पुढं स्वाध्याय आहे पण पुढं काय काय धारण सातत्य नाही. म्हणजे निरंतर त्याच्यामध्ये काय म्हणायचं आनंद घेत नाही. स्वाध्याय केलं की बास की काय करायचं त्याच्यामध्ये, म्हणजे काय म्हणायचं
करायचं म्हणून केलं हा सातत्य म्हणजे एक आनंदाने जी त्याच्यामध्ये प्रवृत्ती पुन्हा पाहिजे करायचं. तशी नाही. हा. तर स्वाध्याय आहे पण सातत्य नाही. पुढं सातत्य आहे पण उपाय नाही. म्हणजे नुसतं स्वाध्याय करून करून तुम्ही सगळं रटून काढलं, वाचून काढलं, पण त्यातून मला त्याचा काय उपयोग आहे, कशा रीतीने त्याचा मी स्वतःसाठी फायदा करून घेऊ शकतो, हा उपायच माहीत नाही. त्यामुळं उपाय नाही मिळाला. उपाय आहे पण उपयोग नाही. म्हणजे करा, कळालं शास्त्रातून उपाय काय आहे, सम्यक दर्शनच मोक्षाचा मार्ग आहे, त्याच्याशिवाय मोक्ष नाही. उपाय कळाला पण उपयोग नाही. म्हणजे फायदा करून घेतला नाही, तुम्ही स्वतःला जाणलं नाही, सम्यक दर्शनाची प्राप्ती केली नाही, तर त्या उपायाचा पण उपाय नाही, उपयोग नाही. उपाय आहे पण उपयोग नाही. पुढं उपयोग आहे पण ध्येय दृष्टी नाही. समजलंय आम्हाला सम्यक दर्शनच मोक्षाचा मार्ग आहे. पुढं मला ते प्राप्त करायचंय, मला त्याच्यासाठी काहीतरी पुरुषार्थ करायला पाहिजे, एक पेटून उठायला पाहिजे, असं कुठं ध्येय दृष्टी नाही. म्हणून हे सगळे उत्तरोत्तर दुर्लभ गोष्टी. पुढं ध्येय आता हे इथंपर्यंत सांगितलं त्यांनी काय आहे आणि काय नाही. ह्याच्या पुढं सांगतायत काय नाही म्हणून काय नाही. ध्येय दृष्टी नाही म्हणून सम्यक दृष्टी नाही. सम्यक दृष्टी नाही म्हणून शाश्वत सुख नाही. आणि शाश्वत सुख नाही म्हणजेच मोक्ष नाही. काय काय आहे आणि काय काय नाही. जय श्रीमा म्हणा, सगळं आहे. तुझं आहे तुझ्यापाशी, परी जागा चुकलाशी. म्हणून सांगतायत की वीरसागर महाराजांनी सगळं हेच दिलं आपल्याला, दुर्लभ दुर्लभ गोष्टी दिल्यात. म्हणून ते आम्ही 2-3 दिवसात जे वाचायला लागलोय ना, आमच्याबरोबर महाराज आहेत, निरंतर महाराज फिरायला लागलेत आमच्यामध्ये आणि आम्हाला संबोधन करायला लागलेत. आत्ता पण इवन 2 वाक्य म्हणताना महाराज दिसले का तुम्हाला? आपण जे मंगलाचरण 2 म्हणलं, मला असंच वाटलं आपण महाराजांना बघूनच म्हणतोय हे साक्षात. काय मुनी सकल व्रती बडभागी, भवभोगन ते वैरागी. समोर आणा की जरा इमेज, आणि ऐकला असाल 2-3 दिवसातले प्रवचन तर माहिती असेल काय महाराजींची इमेज, काय त्यांची ज्ञान होतं, काय धारा होती, कशी साधना होती, कशी एक झगडले त्यांनी, काय स्ट्रगल होतं त्यांच्या लाईफमध्ये. हे सगळं जर कळलं ना तर अजून बहुमान वाटेल आपल्याला. आणि त्यापूर्वक करा जे काय करताय ना. उद्या विधान करणार ना तर त्यांचं सानिध्य आपल्या ज्ञानात ठेवा, त्यांची शिकवण आपल्या ज्ञानात ठेवा, तर ते सगळं मिळालं आपल्याला. सद्बुद्धी, स्वाध्याय बुद्धी, ध्येय दृष्टी सगळी मिळाली, नाहीतर सगळं दुर्लभ आहे. म्हणून काय सांगितलं, अंतिम ग्रीव कलोकी हद, पायो अनंत बिरिया पद. अंतिम ग्रेवेकापर्यंत तेच का उदाहरण दिलं. 4 गतींमध्ये जातो मिथ्यादृष्टी जीव, तेच का सांगितलं मग? उत्कृष्ट आहे ना ते. म्हणजे संयम सगळं ग्रहण करून तिथं मिळते, तिथं जायला ना. म्हणजे बाकीच्या गोष्टी मिळायला अवघड नाहीये. नरकात जाण्याचं कोणाला ध्येय नसतं. स्वर्गात जायचं म्हणल्यावर सगळ्यात उत्कृष्ट स्वर्ग सुद्धा मिळालं हे सांगायचंय मिथ्यात्व अवस्थेमध्ये. पण तरी सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही. म्हणजेच सांगतायत ते क्षेत्र, ते भोग, ते सगळं पुण्य सुद्धा तुम्हाला सम्यक दर्शन देऊ शकत नाही. म्हणून काय वाक्य ऐकलं होतं आज आपण जय श्रीमा पुण्यासाठी? महाराजांनी सांगितलं की पुण्याने पहिल्या गुणस्थानातून 4थ्या गुणस्थानात जाता येत नाही. सावधान. काय कळलं सांग? सांग महिन, काय म्हणले? पुण्य हे कारण नाहीये पहिल्या गुणस्थानातून 4थ्या गुणस्थानात जाण्यासाठी, किंवा पहिल्यातून 5व्या गुणस्थानात जाताना सुद्धा पुण्याने जातो असं नाही. मुनी का होतो? पहिल्यातून 6व्या 7व्यात जातो तर पुण्याने जात नाही. मग कशाने जातो? पापानी, शुद्ध उपयोगाने जातो. शुद्ध भाव. म्हणजे पुण्य पापाच्या अतीत जो झाला ना तो स्वभाव आहे, त्याला जो जाणतो तोच वर चढतो. म्हणून त्यांनी घेतलं पुण्याने सम्यक दर्शन होत नाही, पुण्याने संयम होत नाही, पुण्याने महाव्रत सकल देश संयम होत नाही, महासंयम होत नाही, आणि इवन पुण्याने
परम संयम म्हणजे अरिहंत दशा मिळत नाही आणि पुण्याने मोक्ष सुद्धा मिळत नाही. मग ते पुण्य काय करायचंय? पाहिजे पुण्य पाहिजे का? पुण्य हे बंधन आहे, ते तुम्हाला मुक्ती देणारं नसतं हे सांगितलं महाराजींनी. म्हणून पुण्यासाठी धर्म करू नका. त्या पुण्याचा पण क्षय झाल्याशिवाय अरिहंतांना मुक्ती नाही आहे. त्यामुळे किती काळ राहावं लागतं तिथं अरिहंत दशेमध्ये? असंख्यात वर्ष ह्याच्यात सांगितलं की 1 पूर्वकोटी म्हणजे किती? त्याला पण काय कमी असं धरा. म्हणजे कोटी वर्षापर्यंत सुद्धा ते अरिहंत दशेमध्ये फिरतात का? कारण केलेले पूर्वीचे परिणाम असतात, त्याचं फळ पुण्याचा पण नाश होत नाही तेवढ्या काळपर्यंत. पुण्य पाहिजे पाहिजे म्हणताना भरपूर मिळतं तिथं आणि मग त्याचं फळ संसारामध्येच राहावं लागतं. पण म्हणून आकुलीत नाही आहेत ते. कधी जाणार, कधी ह्याच्यातनं सुटणार. बस जे तिथं भोगायचं ते तिथं भोगतायत आत्ता. त्या मोक्षात जाऊन त्या क्षेत्राचा भोग नाही घ्यायचा आहे आपल्याला. इथं आत्ता आहे तर स्वभावाला जाणायचं आहे. जसं म्हणलं, लाख रुपये तुमच्या खिशात आत्ता असतील आणि तुम्हाला मुंबईला जाऊन ते सेफ ठेवायचे, तुमच्याकडंच ठेवायचे. सांग आत्ता आनंद किती आहे आणि मुंबईत गेल्यावर आनंद किती आहे? पुण्यात किती आनंद आहे? सेम आहे ना, त्याची फिलिंग्स आहे ना. शेवटी माझ्याजवळ आहेत, ते माझे आहेत. मग इथं असू देत, तिथं गेल्यावर असू देत, माझंच आहे. मग तेच सांगताय तिथं पण की तुम्ही आत्ता जिथं आहात ना तिथं सुद्धा तोच आनंद भोगू शकता जो मोक्षात आहे. मग आपल्याला काय लागली आहे ध्यास? मोक्षाला जायचं आहे. अरे तिथं जाऊन काय करणार आहे? तिथं जे भोगणार आहे ते इथं भोगा. आत्ता तुमच्याजवळ तेच मटेरियल आहे, तेच द्रव्यगुण पर्याय आहेत. त्यामुळे त्याला आत्ता जाणलं तरी आपल्याला मोक्ष सुखाचा अनुभव होऊ शकतो. अंतिम ग्रीवक लोकी हद पायो अनंत बिरियापद पर सम्यक ज्ञान न लाधो दुर्लभ निज मे मुनी साधो. पण सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली नाही. सगळं मिळवलं आजपर्यंत पण सम्यक ज्ञान मिळवलं नाही. आणि जे की दुर्लभ आहे अशी ती गोष्ट मुनी स्वतःमध्ये अंगीकार करतात, त्याची साधना करतात आणि ते मोक्षाला जातात. पण ह्याची दुर्लभता आपल्याला कळत नाही म्हणून संसारामध्ये फिरतो. तर अजून एकांची गोष्ट अशी सांगितली, आपल्याला सगळं चांगलं मिळालं आहे ना, शरीर चांगलं आहे, घर चांगलं आहे, सगळे लोक संयोग चांगला आहे. तर एक पूजानी सांगितलं, एक तिच्याकडं केस आली होती अशी सुरतमध्ये की ते जिथं राहत होती ती तिथं एक जण त्यांच्या नेबर्स असतील कोणीतरी, त्यांच्या घरातल्यांना घर बदललं होतं त्यांनी आणि नवीन घरात राहायला आले होते. तर चांगले होते, आई वडील आणि 2 मुलं घरामध्ये, 4 जण. दोन्ही मुलं जॉब करत होती. तर ते नेमकं घरात प्रवेश केला आणि काय थोड्या दिवसात का काय तेव्हाच त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला, आईला घरातल्या. म्हणजे 4 जण, त्यामध्ये एकच लेडीज आणि 3 पुरुष घरात. त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यामुळं सगळं ते एका ठिकाणी बसून बेडवरून. आणि त्याच्यासाठी त्यांना इतका खर्च झाला, ते पैसा आता कमी पडायला लागला. कारण ते EMI भरायचं, ते सगळे पैशाचं सगळं काम चालू होतं घराचं आणि त्यामध्ये ह्यांचं काम आलं आणि त्यात परत ते पडल्या नवीन घरात गेल्या. घर चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं? आणि ते हाड कुठलं तरी त्यांचं फ्रॅक्चर झालं म्हणे. आणि मग ते ऑपरेशन करायला, त्याची फिजिओथेरपी करायला, मग त्यासाठी त्यांनी हिच्याकडे आले होते म्हणून तिला कळालं ते. तर ते त्यामध्ये पण त्यांचा अफाट पैसा गेला. आणि आता अशी कंडिशन आली होती म्हणे की एकतर त्यांचं सगळं बेडवर. म्हणजे मला दुर्लभता सांगायची बरं का, त्याची दृष्टी ठेवा. काय काय मिळालं पण काय काय उपयोग झाला त्याचा. तर त्या स्त्रीला सुख म्हणायचं का नाही म्हणायचं? सगळं चांगलं होतं पण घर नवीन प्रवेश केलाय पण अजून काय असं मांडामांडी पण झाली नाही तेवढ्यामध्ये हे सगळं झालं, ऑपरेशन झालं आणि ती सगळं एका ठिकाणी. त्यामुळं तिच्यासाठी मेड ठेवणं पण त्यांना झेपेना. त्यामुळं नवऱ्याने जॉब सोडला आणि तो सगळं तिचं करू लागला. 2 पोरांचे पगारावर घर चालू होतं. पण घर कसं चालायचं? EMI भरायचा, तिचं ट्रीटमेंट करायची आणि परत घर खर्च. त्यामुळं तो पैसा पण त्यांना पुरेना. आणि त्यात आता तिची हालचाल बंद झाली होती, तिला काहीच करता येत नव्हतं. त्यामुळं फिजिओ पण घेऊन ते परवडेना त्यांना. काय करायचं ते?
म्हणजे असं करण्यामध्ये त्यांचा सगळा पैसा एक दिवस संपला तर दोन्ही भावांची भांडणं झाली. त्या भावाच्या भांडणांमध्ये वडील पडले, वडिलांना सुद्धा भोगावं लागलं. त्यात आई आली थांबवायसाठी म्हणून. कुठंतरी जस्ट चांगलं झालं असेल बहुतेक आणि ती मध्ये येऊन त्यांना थांबवायला गेली तर पडली ती परत आणि परत तिला मार लागला. परत ती फ्रॅक्चर होऊन परत एका जागी. काय करायचं? म्हणजे असं वाटलं एका आगीतनं निघायचं आणि फुपाट्यामध्ये पडायचं. काय झालं? असं सानिध्य तर आपल्याला मिळालं नाही. किती चांगलं आहे आपलं सानिध्य. आणि मग अशा ठिकाणी आपण धर्म नाही करणार तर जावं लागणार अशा पर्यायांमध्ये. मग जिथं कुठं न धर्माचा लेश आहे, न काय सुख आहे, न काय चर्चा आहे त्याच्याबद्दलची. म्हणून जे मिळाले ते खूप दुर्लभतेने मिळाले आपल्याला. ह्याची भावभासना असेल तर त्याचं महत्त्व वाढेल, त्याचं बहुमान वाढेल आपल्यामध्ये. म्हणून ते खरे देवशास्त्र गुरु मिळाले हे सुद्धा आपल्यासाठी एक दुर्लभ गोष्ट आहे. त्या गुरूंची महिमा, त्या देवाची महिमा, त्या जिनवाणीची महिमा आपल्या अंतरंगामध्ये उतरायला पाहिजे. तर आपल्याला जे काही मिळालं त्याचं सार्थक आहे. सांगा महाराजांचं काय वाचलं होतं? 2 गोष्टी. महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं, साखर पेरून ऊस उगवत नसतो. म्हणजे काय? कधी बघितलंय का भैया? केलाय खड्डा घाल साखर बघ उगवते का ऊस? का नाही उगवत? उसापासून साखर बनते की नाही? मग साखरेपासून ऊस बनायला पाहिजे का नको? हो म्हणते. कुठं तर सायंटिस्ट लोक जाऊन प्रयोग करशील. साखरेपासून ऊस उगवत नसतो हे समजतं आपल्याला. तसंच सांगतायत इंद्रिय आणि त्याचे विषय सुख देणारे नसतात. त्याच्यामध्ये कितीही तुम्ही तुमचा उपयोग पेरलात तरी सुद्धा सुख मिळणार नाही. म्हणून इंद्रिय भोग हे सुखाचं कारण कधीच नव्हतं, नाही, नसणार. म्हणून तर चक्रवर्ती सोडतो. आणि चक्रवर्तीचं वाक्य सांगा. हां, एवढं वाक्यावर सांगा बघू तुम्ही 2 सेंटेन्स. चक्रवर्ती स्वाध्याय करतो माहिती आहे तुला? कोण चक्रवर्ती? संयम चक्रवर्ती नव्हे. चक्रवर्ती स्वाध्याय करतो. एवढ्यातून काय बोध मिळतो सांगा तुम्हाला? मला लय बोध मिळाला. बरं, अजून? म्हणजे एवढं आधिपत्य आहे 6 खंडाचं, पण तरी देखील केलं काय पाहिजे ह्याची त्याला जाणीव आहे ना. म्हणजे हे सुद्धा महत्वाचं असतं की ती काय वंदनमाला असते की नाही. म्हणजे चक्रवर्ती बाहेर पडताना सुद्धा तोरण आपण घरावर लावतो की नाही, पण हे त्यांची काय असायचं तोरण तर 24 तीर्थंकरांचं वंदनमाला. म्हणजे त्याला वंदन करूनच बाहेर पडणार आणि आत येताना पण तेच दिसणार की. म्हणजे असं चक्रवर्तीचं असतं. म्हणजे एवढं 6 खंडाचं राज्य सगळं मिळालं आता, पण तरी देखील ते वास्तविक सुखाला कारण नाही. म्हणून तर सांगितलं जातं की नाही की चक्रवर्ती पदात गेला म्हणजे सोडलं नाही त्यांनी ते पद तर तो नियमाने नरकाला जातो. कारण इतकं परिग्रह आहे ना. तेच सगळं माहितीच असेल. सांगायचं काय की त्यातून परिग्रह म्हणजे परिग्रहात गेला ना तो की हे सगळं माझं 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 आहे आणि त्यामुळे तो एवढ्या खाली जाणार. त्याला कारण म्हणजे आपण सुद्धा तो नव्हे. म्हणजे तिथून विचार करायचा की बाबा की परिग्रह खऱ्या सुखाला कारण नाही. वाटतंय आपल्याला की बाबा इतका माझ्याजवळ परिग्रह आहे, इतकं धन आहे, इतकी मला सगळ्या बाहेरची अनुकूलता आहे म्हणजे मी सुखी. तर नाही. म्हणजे वास्तविक सुखी कोण आहे तर ज्याला सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली, ज्याने आपल्या आत्मतत्वाला जाणलेला आहे, आपलं आत्मवैभव जाणलंय, तर तो खरा वैभवशाली. सांगा चक्रवर्ती स्वाध्याय करतो म्हणजे काय बोध मिळतो आपल्याला? अजून सांग, तुला काय मिळालं त्यांचं सांगितलं त्यांनी. सांग संयम मामा. चक्रवर्ती स्वाध्याय करतो हे समजून तुम्हाला काय फायदा? आपण पण केला पाहिजे हे कुठं सांगितलं? ऋषभ 5 गोष्टी. ज्ञान आणि धन. आपलं चक्रवर्ती आपलं ज्ञान, आपलं धन, आपलं बळ, आपला वेळ आणि आपला उपयोग देतो.
स्वाध्यायासाठी, धर्मासाठी त्याच्याजवळ काय जास्त आहे का हो? म्हणून काय काय म्हणायचं नाही, कमी आहे, वेळ नाही आहे, किंवा काय म्हणायचं व्याप भरपूर आहे, पण तरी सुद्धा त्यातून त्याला ह्याचं महत्व आहे आपल्याला. म्हणून ज्यांनी असं म्हणलं ना स्वाध्याय केला का नाही हो, वेळच मिळाला नाही, त्याच्यासाठी हे चपराक दिले महाराजांनी. म्हटले चक्रवर्ती करतो, तू काय चक्रवर्ती आहे का? त्यापेक्षा मोठा आहे. त्यापेक्षा मोठा कोण नाही जगात, पण त्याच्यापेक्षा आमचा व्याप जास्त आहे. किती खंड आहे तो तुमच्याकडं? सगळे खंड खंडच आहेत, पण तरी सुद्धा म्हणून महाराज सांगतायत अखंड बघा, खंडाचं ज्ञान करा. म्हणून चक्रवर्तीपेक्षा आपण महान नाही आहे. महान बना, उलट ज्ञानातून, श्रद्धेतून, संयमातून, सगळ्या आचरणातून बनू शकतो आपण. पण त्याचं सगळं बाकीचं घेत आहे ना, तर हे घ्या. काय करतोय चक्रवर्ती? पण स्वाध्याय, ध्यान, पूजन सगळं खूप भक्ती करतोय भगवंतांची. मग मी का नाही करू शकत? माझ्याजवळ जेवढं आहे तेवढं मी ओतून सगळं करू शकतो. फक्त उपयोग लावायचा आहे आपल्याला, बाकी सगळं तर लागणार आहे. पुढं अजून एक वाक्य सांगा. हां, छान सांगितलं. क्षीरसागर महाराजांच्या जीवनाकडून 4 अनुयोगाचं शिक्षण मिळालं असं त्यांनी सांगितलं. आज ज्यांचा उल्लेख वाचला आम्ही, तर ते म्हणाले प्रथमानुयोग कसा कळाला, तर सुखी संसारी जीवनाकडून संयमाचा मार्ग स्वीकारला. मुनिदशेपर्यंत, मुनिचर्येपर्यंत गेले, तर प्रथमानुयोग सांगतो ऐसा था. म्हणजे पूर्वी असे होते महाराज. चंद्रकांत नाव होतं, MBBS डिग्री होती, तल्लख बुद्धी होती, सगळं होतं अनुकूल, पण सगळ्याचा त्याग करण्याचे भाव झाले. मेडिकलला ऍडमिशन मिळणं खरं कठीण असतं की नाही, पण त्यांना बीजे मेडिकलला ऍडमिशन मिळून ते झाले ना, म्हणजे डॉक्टर. परत लव्ह मॅरेज झालं होतं, परत बाकी सगळी अनुकूलता होती की, पण सगळ्याला सोडलं. ऐसा था हे सांगितलं प्रथमानुयोग. पुढं चरणानुयोग सांगितला. 28 मूलगुणांचं जितकं शक्य तितकं निर्दोष पालन करण्याचे भाव आणि तशी प्रवृत्ती होती. ह्याच्यातून चरणानुयोग शिकायला मिळाला महाराजांच्या जीवनातून. इसे छोडो चरणानुयोग सांगतो. तुम्ही लोक वह्या आणत नाही आजकाल. काय म्हणले? प्रथमानुयोग ऐसा था. लिहा त्याच्यात. दुसरं असतं की त्याच्यामध्ये कीपॅड असतंय, काहीतरी असतंय, माहिती आहे मला. काय? प्रथमानुयोग ऐसा था. उद्या येणार आहेत ते नाही, उद्या येणारच नाही आहेत. म्हणजे कोण कुठले लक्षात राहत नसतं. ऐसा था. पुढं इसे छोडो चरणानुयोग सांगतो. तिसरं करणानुयोग काय सांगतो? ऐसा करने से ऐसा होता. हां, ऐसा करने से ऐसा होता है. ते महाराजांच्या जीवनावरून त्यांनी सांगितलं. कसं? म्हणजे महाराजांनी जेव्हा जाणलं की सुख बाहेर नाही आहे, आत आहे, त्याला सोडलं, याला धरलं तरच मला पुढं सरकता येणार, धर्मामध्ये उन्नती करता येणार. ह्याला हे जेव्हा समजलं त्यावेळेस त्यांना, किंवा जितकं मी शुभभावात अडकणार आहे तेवढं आश्रव बंधाला कारण आहे, कर्मांचाच संचय आहे, हे समजलं. त्यामुळं त्याच्यातून पुढं सरकले आणि पुण्यपापाच्या अतीत स्वभावाला धरले. करणानुयोग ऐसा करणे. म्हणजे वैद्यकीय डॉक्टर जेव्हा झाले तर त्यावेळेस शरीराचं सगळं कळलं की त्यांना, परंतु जीव काय आहे? द्रव्यानुयोग ऐसा है. द्रव्यानुयोगामध्ये हे घेतलं. करणानुयोग काय सांगितलं? ऐसा करणे से ऐसा होता है. आता द्रव्यानुयोग सांगतायत ऐसा है. मग काय आहे? मग ते घेतलंय ना. दीक्षा घेण्याचं कारण आहे महाराजांच्या की त्यांनी वैद्यकीय शिक्षण जेवढं घेतलं त्याच्यामध्ये शरीराचं सगळं मिळालं, सूक्ष्म ज्ञान, पण त्यातून आत्माच दिसला नाही त्यांना. दिसतो का मेडिकल कॉलेजमध्ये आत्मा? आत्मे दिसायले तर सगळे बाहेर पडतील. आत्मे जाणार नाहीत शिकायला तिथं. म्हणजे आत्मा शरीरात नसतोच. शरीर तिथं असलेले सगळे तर डेड बॉडी असते, जे काय तुम्हाला स्टडीला ठेवते ते. त्यामुळं शरीरापासून आत्मा भिन्न आहे. त्या आत्म्याचं ज्ञान मिळेना त्यांना त्या वैद्यकीय शिक्षणामध्ये. म्हणून त्यांनी आत्म्याचा शोध लावण्यासाठी अध्यात्माचं ज्ञान घेतलं. आणि या दोन्हीमधून त्यांना ज्याच्यात ग्रीप आली तिकडं विकास करत गेले. त्यामुळं वैद्यकीय ज्ञान मागं पडलं आणि
अध्यात्माची अशी धार लागली की पुढं ते मागं सरकले नाही. म्हणून अशी त्यांच्याकडून आपल्याला शिकवण घ्यायला पाहिजे. आपल्या पण जीवनामध्ये उद्या जाणार आहे तर हे भाव करत इथं गेल्यावर की मी सुद्धा वीरसागर आहे. महाराजांनी हेच सांगितलंय की प्रत्येक जण वीरसागर बना. एका वीरसागरच्या अवलंबून राहू नका. तुम्ही सगळेजण काय वीर आहात, महावीर आहात. मग काय तुम्हाला कोणाची शरण पाहिजे का काय अवलंबन पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपल्यात ती काय म्हणायचं ती ज्योत पेटवा. तसं ज्ञान आपल्यात जागृत करा तर आपण सुद्धा स्वयंवीर सागर आहोत. अशी त्यांची शिकवण आपल्याला मिळाली तर आपलं जीवन धन्य आहे. हो सांगा द्या 1 मिनिट सांगा. ओम सावधान जाणा मी एक जीव आहे, जाणणारा आहे, जाणत आहे, जाणीव होत आहे. हा मी निरुपम निर्लेप स्वरूपी आहे. मी निरुपम आहे, अनुपमेय आहे, सर्वोत्कृष्ट आहे. माझ्याच अवलंबनाने मला